हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त ना. तर मिशोवरून मी एक सेल्फी स्टँड मागवलेला, तर त्याचंच अनबॉक्सिंग करत आहे. मला एक नवीन सुरुवात करायची आहे, तर त्यासाठी यूट्यूब व्हिडिओ बनवायचे आहेत मला. तर बघू आता कितपत व्हिडिओ मी रोज डेली टाकते. विचार तर केला आहे की आठवड्यात 2-3 तरी व्हिडिओ टाकू, बघू आता. पण मग त्यासाठी स्टँड हवा होता मला, तर मी म्हटलं पहिल्यांदा आपण एक मिशोवरूनच एक मागवून बघू. मग व्हिडिओमध्ये जसं आपल्याला म्हणजे समजतं ना, मग स्टँड घेतल्यानंतर मोबाईल कसा ठेवायचा किंवा काय, हे स्टँड आल्यानंतर हळूहळू समजेल म्हणजे कसा कॅमेरा हे करायचा. अजून मला अंदाजा नाही आलेला आहे की कॅमेरा स्टँडला लावून कसं म्हणजे व्हिडिओ शूट वगैरे करायचं. जसजसे व्हिडिओ बनवत जाईल मी, तसतसे मग मला कळत जाईल की हे म्हणजे समजत जाईल की कॅमेरा कसा पकडायचा वगैरे, व्हिडिओ कसे बनवायचे वगैरे. तर सुरुवात तर करूया. त्यासाठी मग मी साधाच स्टँड मागवलेला. मग आता स्टँड घेतलाच आहे, तर मग म्हटलं ठीक आहे, चला मग एक रेसिपी पण बनवूया. तर संध्याकाळची वेळ, बाहेर पाऊस पण छान पडत होता. मग म्हटलं गरम गरम मस्त उपमा बनवूया आणि उपमासोबत चहा, गरमागरम चहा बनवू. मग त्यासाठी सगळी तयारी सुरू केली. मग पॅन ठेवला, त्यानंतर तेल टाकलं, राई टाकली पहिल्यांदा. राई टाकल्यानंतर मग शेंगदाणे टाकले, मग कांदा, मिरची आणि कढीपत्ता टाकला. आता हे सर्व भाजण्यासाठी 1 चमचा मीठ टाकलं. आता त्यानंतर मीठ टाकून घेतल्यानंतर कांदा छान परतून घ्यायचा आणि परतून घेतल्यानंतर एक प्लेट झाकून ठेवायची, का तर कांदा छान मऊ होतो. मी विचार केला आहे की आता यूट्यूबमध्ये आपण एका आठवड्यामध्ये ॲटलिस्ट 2-3 तरी व्हिडिओ अपलोड करायचेच. एक नवीन सुरुवात करायची ठरवली आहे, कारण आता बराच गॅप झालेला आहे. यूट्यूबवरती मी व्हिडिओ टाकत नाही एकसारखे. एक टाकला तर 1 आठवड्यानंतर, परत नंतर थोड्या म्हणजे 1-2 महिन्यानंतर असं व्हायला लागले. पण आता विचार केला आहे की आपण आठवड्यातून कमीत कमी 1-2 वेळा तरी टाकू व्हिडिओ. तर बघू आता मग. तर आता कांदा इथे छान परतलेला आहे मी. त्यानंतर मग टोमॅटो टाकल्यानंतर परत एकदा परतून घ्यायचं आणि परत एकदा प्लेट झाकून ठेवायची. टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर मी 1 छोटा चमचा हळद टाकणार आहे यामध्ये. आणि हळद टाकल्यानंतर परत एकदा परतून मग त्यामध्ये मी रवा टाकून घेणार आहे. रवा छान भाजून घ्यायचा यामध्ये, सगळ्या ह्याच्यातमध्ये. मी आधी रवा भाजून घेतलेला नाही, कारण आता रवा भाजून परत आणि यामध्ये भाजायला लागणार. त्यामुळं मी काय केलं, आधी हे सगळं छानपैकी परतून वगैरे घेतलं, कांदा, टोमॅटो वगैरे. आणि यातच आता मी रवा टाकून छान परतून घेणार आहे. पूर्ण म्हणजे आपण वेगळा रवा भाजण्याची गरज नाही, असं छान यामध्ये भाजून घ्यायचं. आणि मग गरम गरम पाणी आपण पातेल्यामध्ये तापवलेलं आहे ते यामध्ये टाकून घेणार आहे. बघा, छान रवा भाजून घेतला आहे मी एकदम. ते पूर्ण असं भाजल्यानंतर कलर चेंज होतोच रव्याचा थोडा तरी. तर हळद पण टाकलेले आहे आणि मग आता इथं गरम केलेलं पाणी मी टाकून घेतलं आहे. आता काय होते, स्टँड मी आत्ताच घेतला आहे, त्यामुळं व्हिडिओ सुरू केला आहे की नाही केला आहे, कधीकधी 2 वेळा तसं झालं माझं की व्हिडिओज म्हणजे सुरूच केला नव्हता आणि मग मी व्हिडिओला म्हणजे बनवायला सुरुवात केली होती. तर आता होत राहणारच सवय होईपर्यंत. तर आता मग छानपैकी रवा हलवून वगैरे घेतला गरम आणि मग प्लेट झाकून ठेवली. प्लेट झाकल्यानंतर मग छान शिजला, छान मऊ झाला तो. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली चिरून मस्तपैकी आणि रवा माझा तयार होता. उपमा म्हणजे तयार होता माझा, छान झालेला उपमा. आणि त्याचबरोबर मग बघताय तुम्ही, छान झाला आहे ना उपमा. टेस्ट पण छान झालेली, दिसायला छान होता, टेस्ट पण छान होती. आणि मस्त गरमागरम चहा इकडे उकळत होता. उपमा होते तोपर्यंत मी चहा पण ठेवला होता. तर हा बघा चहा मस्तपैकी. आता पाऊस पण बाहेर पडतोय आणि चहा आणि उपमा रेडी.